गाईज, स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाईज भरपूर दिवसांनी मी ब्लॉग चालू करतोय कारण यूट्यूबचा एक इश्यू झालेला आणि तरी पण 15-20 दिवसांनी मी ब्लॉग टाकतोय पहिलाच. आणि सगळे आलेत 15 दिवस नाही, महिना झाला. महिना हा गाईज, महिना झाला. अंकुश थँक्यू यार. गाईज तुम्हाला वाटत असेल माझे सगळे मित्र, पण नाही, माझा मित्र एकच आहे अंकुश. तुम्ही बघू शकता. हा बघा, अंकुश मला दरवेळी आठवण करून देतो. परवा खिकीची आयटम हरवली, अंकुशने आठवण करून दिला. का अंकुश, आपलं काय खिकी? त्याची आयटम माझं लक्ष होतं. हो. आणि गाईच मागाशी इकडून म्हशी येत होतं आणि हे रेड बघा त्यांच्यावर नजर टाकत होते. म्हशीने पण नाही सोडत. पाडी. आणि गाईच दररोज आम्ही केपीत जातो, पण आज आम्ही कॅनलवर आलोय. बघू शकता तुम्ही, हा कॅनल आहे. काहीतरी नवीन तेच ते तुम्हाला दाखवून तुम्ही पण बोर होता. हा गाईज, तुम्ही पण बोर होता म्हणून. गाईज तुम्ही कधी कॅनल बघितला नसाल, कॅनलमध्ये तुम्हाला तर सांगतो, कॅनलमध्ये पाणी वगैरे असतं आणि समोर कचरा आहे. तुम्हाला दाखवत नाही, तुम्ही बघू नका, मी दाखवलं चुकून, सॉरी गाईज. आणि हा अंकुश आणि आता गाईज आणि हा 150 रुपयाचा भाव झाला. आणि गाईज मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो, म्हणजे मी आता कायमच्या ब्लॉग बंद करतोय. का? हा का? घरचे पण बोलतात ब्लॉग करू नको, उणिकीगिरी होते. आणि गाईज मस्तपैकी आता मी कामाला जाणार आहे किराणा मालाच्या, 12-20 झाली की. आणि साखर पण चोरशील तुझं काय बरोबर नाही बाबा. आणि गाईज साखर चोरून मला वाटतं तू एक दुकान बांधशील, ते दुकान बांधून नंतर तू स्वतः प्रॉफिट करशील. त्या प्रॉफिट मध्ये जो पैसा आहे त्यामध्ये तू एक कुठेतरी बिझनेस म्हणून जो पैसा त्याच्यामधून युट्यूब खरेदी करणार. भाईचं प्लॅनिंग चांगलं आहे. म्हणजे जर तुम्ही शून्यातून वरती कसं यायचं तर तुम्ही सोहमकडून शिका. गाईज माझे ब्लॉग बघत राहा. जर शून्यातून तुम्हाला वर असलं, मोटिवेशन, कॉमेडी बिमेडी सगळं. भावाने 2,000 पासून सुरुवात केली होती, आज भावाचे 2 लाख आहेत. 2 लाख ते पण या चड्डीवर. काय ते विचारा, काय उधारी. तर गाईज तो काय बोलतो लक्ष देऊ नका. आणि गाईज म्हणजे फॅमिली वगैरे पण बोलते ब्लॉग बंद कर, कारण इन्कम वगैरे नाही अजून. म्हणजे त्यांना काय माहित नाही एवढं, मी सांगून दमलो गाईज. माझ्या घरी कोण ऐकत नाहीत, मला राहायला देतात, तीच मोठी गोष्ट आहे. आणि मी सांगितलं त्यांना, म्हणजे ब्लॉगमधून नंतर इन्कम वगैरे, त्यावेळी पण ते काय ऐकत नाहीत. ते बोलतात ब्लॉग बंद कर, एक तर ब्लॉग चालू कर आणि तू बाहेर जा, नाही तर तू घरात राहा आणि ब्लॉग बंद कर, अशा बोलतात ते. म्हणून ब्लॉग कायमचे बंद करतोय. तुम्हाला प्रँक वगैरे वाटत असेल तर काही हा प्रँक नाही आहे. एकतर तू कायमचा घरातून बंद हो, नाहीतर तू एकतर ब्लॉग तरी कायमचा बंद कर. 2 ऑप्शन ठेवले. पण शेवटीला भावाला आपल्याला घराची किंवा एका छताची गरज होती, म्हणून भावाने आपल्या छत निवडलं. आणि गाईज मी ब्लॉगचा युट्यूबचा टॅग करतोय आजपासून, तुम्ही बघू शकता. आणि गाईज अंकुशने नवीन चष्मा घेतलाय. अंकुश कसा घेतलास तो सांग आता. पैशाने नाही गाईज, असे जात होते. हा अंड्या, वेदू आणि हा मुंबईत गेलेले, नाही हा रत्नागिरीत. तर असे म्हणजे ते माहिती आहे तुम्हाला, रस्त्याच्या साईडला असे हे असतात, आपले चष्मा वगैरे आले. अंकुश ओ माय गॉड. तर अंकुश वगैरे बोलला अंड्या जरा हळू, सपकन उचल आणि सपकन गेले. मी दोघात चोरलात. माझ्या डीमार्टचं बिल पण आहे, म्हणजे चोरायचं डीमार्टचं बिल पण आहे. तिथंच काय माझ्याकडे तो चोरले. कुणी चोरला? आपल्या गोरेगावच्या, मी पैसे नाही घेतले, काय घेतलं गोरेगावच्या डिमार्टला जाऊन चोरता आणि लेबल विबल काढता. कोण गोरेगावचं बघत असेल, गोरेगावला वगैरे दिसले तर गाईज यांना जवळ करू नका. कुठे दिसले तर हाकलं वा. आणि गाईज इकडे कचरा वगैरे म्हणजे कुंडी वगैरे आहे. तर चले तिथं वर बसू का. तर गाईज धावता अंकुशचा पाय हे झालेला मुरगळलाय. ओ आणि गाईज तुम्हाला मी सगळा 360 कॅमेराने दाखवतो. माहित नाही आता अंकुशचं. ती म्हैस सारे येणार. तर काय तुम्ही बघू शकता, त्या साईडला पाणी चेंज आहे, या साईडला पाणी चेंज आहे. ही काय स्ट्रॅटेजी कोकणात तुम्ही नद्या बघू शकता, ही स्ट्रॅटेजी. तर गाईस की आपला अंकुशचा पायाला लागले मागाशी धावताना, बघू शकता. आणि गाईच त्याचा पाय बरा करणार आहे. पकड जरा भाऊ. आणि सूरज बावधनी आपला खिकी आपलं कोणतरी पकडणार. तर तिथं जरा 2 मिनिटं खाली बस. काय बोलतोय
कोवत नाही खाली तिथंच बसणार तो सिटिंग रुईच्या पानानं आता तुला तो प्रॉपर करून दाखवणार प्रॉपर. ए बा तू एबीपी माझा मला एक इकडच फक्त करतो तुझ्या आयडिया माहिती तुला आवडतो तो सांग आवडत असला तर बॉस सांग. सोम खरा खाली बस. नाही माझा पाय सरळ राहतो बसवतो ना. इथं वरती बसला माझा पाय सरळ राहतोय. नको 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 घेऊ नको घेऊ खाली बस ना खाली बस ना. नको घेऊ नको इथं हे भाई ते बघ. ते नको रे हे बघ अच्छा ती चप्पल काढ. मी काय म्हणतो माझ्या जॅक आणू काय हा बघ जॅक मध्ये भरून मारी ना गप्प बस ना. 2 मिनिट मी कसं पाय वर येईल जॅक मध्ये. ते ना ज्या दिवशी तो अंड्याला गोरा करशील ना त्या दिवशी एक्स्ट्रा 500 रुपये माझ्याकडनं ए, आता कोणी बोल करू शकतोस. हे आमचे नाव याला विचार अंडे काळ्या माणसाने दूर राहा काळी सावली पडते याच्यावर. ओम बगने अंकुची बायको अंड्याची बायको आमची बायको. बोल ना बाप दुखल्यावर बोल ना. नाही तरी पण मागाशी थुकबीक लावत होतास ते लाव. आता चुकून हा. हात लावला अरे दाबू नको. नाही दाबा मागाशी थूक होती आता उलटी. तुला घाण वाटत अंकुश. काय करायचं आता उपचार बरा करतोय मग आता बघा चप्पल थांब ना 2 मिनिटं काहीतरी करतोय तो. ओम चड्डी बाबा. तिला झाल्या आता आता चालू नको. आता चालू आता नाना चालू झाला. गाव देवाची शपथ आहे हो बोल. दुखलंच म्हणणार मी. गाव देवाची शपथ आहे नाही बोलायचं पाय दुखत नाही. खाऊ दे. बोल बघ तो पण सांगतोय बोल बोल. अरे पण दुखतो तर दुखतोच म्हणणार ना. अंकुश गाव देवाची शपथ आहे. मम्मीची शपथ आहे. आयटम माहिती सोडून द्या. अरे पाय दुखतोय की नाही दुखतोय. 2 मिनिटं चष्मा दाखव. दो यार चल काम झालेलं आहे. गाई चष्मा भेटलेला आहे आणि आता मी जातोय घरी. मित्र गॅनी बाबा घारा तुझा पायल होईल लगेच बारा. तुंबट स्वाहा गाव देवाची शपथ आहे लगेच बारा होऊ दे ना असला तरी पण हो बोल. हा चलो गाव देवाची शपथ आहे. आता तुम्ही मला माहिती आहे अंकुश तुम्हाला 500 रुपये देशील पण नको तू माझा मित्र आहे म्हणून आम्हाला सगळ्यांना एक पिझ्झा दे. कोणाकोणाचे पाय बी बरे करायचे असतील सोम खरातकडे संपर्क साधावा. 75 17 27 18 92 या नंबरवर संपर्क करावा लागेल. धवल माटला डीजी कॅफेच्या इथं आणि 11:30 12 वाजलेले आहेत. वाव इकडं बघ ना. अरे इकडं काय असे कोण दिसले गाडी लगेच पळवा. अरे आणि एकदा इकडं बघ ना. आज भरपूर पोरींना रेहान आवडत होता. आज रेहानचं खरं रूप बघू शकता तुम्ही. गाईज भरपूर पोरी बोलवता रेहानवर माझा क्रश आहे. रेहानचाच खरं रूप तुम्ही बघू शकता. हे बघा भाव हा डेंजर दिसतोय. हा जो कोणासमोर गेला ना मला वाटतं लाईफ केअर फिक्स आहे त्यांचं. तर काय आताच घरी आलो भिजलो वगैरे होतो म्हणून ह्याने कपडे वगैरे काढलेत. आणि गाईज आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला मोठं